तर तो माणूस फोरेन्सिकच्या टीम बरोबर आत काय करत होता हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की जेव्हा पडद्याला म्हणजे पंख्यापासून जेव्हा दुपट्टा लटकवलेला होता, एखादा नवरा जेव्हा घाबरून बघतो तेव्हा आपल्या बायकोला जर कोणी लटकलेलं बघितलं असेल तर पहिला तिच्या गळ्याची गाठ सोडवेल, पण इथे दुपट्ट्याची खालची पण गाठ सोडवली असं सांगितलं जातंय आणि पंख्याची गाठ सोडवली असं सांगितलं जातंय, कारण तो दुपट्टा बेडवर पडलेला मिळाला. अननॅचरल डेथ आहे आणि कम्प्रेशन ऑफ द नेक एवढंच आहे. आणि त्याच्यात वार्ड बॉयनीच आयडेंटिफाय असा नेम आहे की पहिलं काही गोष्टी मी सांगू शकत नाही, पण आई वडील आल्याशिवाय पंचनामाच कसा केला. तुम्ही बोलणार नसाल ना तर मला तसं सांगा, परत मी पडणार नाही याच्यात. खरंच बोलायचं असेल तर बोला, हिम्मत टाकून खरं बोला. आणि सोडून का आले, कसं गेले, काय एवढं पुरावा असताना तुम्ही आत्महत्या लावतात की तुम्हाला ते पोलिसाला सुद्धा मनाला पटणार नाही किंवा आम्हाला पटत नाही की ती सोडली नाही, मग आत्महत्या बोर्ड का लावून तिला सगळीकडे आत्महत्या का करता. आणि न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झालेली आहे. आतापर्यंतच्या तपासावरती तुमची भावना काय आहे, पोलिसांशी आज काय चर्चा केलेली आहे आणि पुढची मागणी काय आहे? त्याला न्यायालयीन कोठडी भेटायलाच नको होती. त्याला आणखीन पण पोलीस कस्टडीच पाहिजे होती, कारण आणखीन चौकशी करायची बाकी आहे. काही चौकशी झालेली नाहीये आणि न्यायालयीन कस्टडी भेटली तर तो न्यायालयाच्या कस्टडीत गेला ना तो, त्याच्यामुळे ते नाहीच आहे. आणि आम्हाला आमचं जे मत आहे की ते एक गौरी असं करू शकत नाही. गौरी अशी होती की दुसऱ्याला मारणारी होती, ती मरणारी नव्हतीच आहे. त्याच्यामुळं त्यांनी जे केलंय त्यांनी सांगायला पाहिजे ना. चौकशी करायला तो इतक्या लवकर तो न्यायालयीन कोठडीत गेलाय, त्याला काय विचारलं 10 दिवसात? बरं ते जाऊ द्या, आज 10-12वा दिवस आहे तरी पण त्याचे बहीण भाऊ ते 2 आरोपी ते पकडले जात नाहीत. असं कसं काही नाही होतंय? तुम्ही जर बाहेरच्या देशातले जर आरोपी घेऊन येतात तर इथल्या महाराष्ट्रातले ते 12-12 दिवस लागतं का त्यांना अटक करायला? कसं काय अटक होत नाहीये? ते माझं बिलकुल समाधान नाहीये, त्याच्या चौकशीवर बी नाहीये. आणि हे तर फरार आहेत ते तर विषयच वेगळा आहे. पोलिसांकडून काय सांगण्यात येते? करतो आम्ही चौकशी करतो, तपास करतो, होतील असंच. काय वाटतं तुम्हाला, पोलीस कोणाच्या दबावाखाली तपास करताय का? एकूण हे जे सगळं चाललंय कुठतरी या सगळ्या प्रकरणात दबाव आहे का? कारण एकूण जे अनंत गर्जे होता तो एका मंत्र्यांचे PA होते, त्यामुळे काही दबाव आहे असं वाटतंय? माझ्या मनाचा विचार केला तर मला असं वाटतं की जेवढ्या फास्ट प्रोसिजरने तपास व्हायला पाहिजे तेवढा होत नाहीये. मी बाकी काही बोलणार नाही याच्यावर जेवढ्या, कारण अरे लिकरू केलं ना, आज 12वा दिवस उजाडला ना, काही यांनी चौकशीत सांगितलंय तुम्हाला स्पष्ट दिसतंय. आज एक 30व्या मजल्यावर जाऊन तो म्हणतो मी हे केलं, मी ते केलं. हे शक्य नाहीये, काही शक्य नाही. जो बोलतोय ते सगळं खोटं बोलतोय, सरळ खोटं बोलतोय तो. त्याच्या अंगावर 28 जखमा असल्याचं पोलिसांनी पहिल्या रिमांडमध्ये सांगितलेलं होतं आणि आता मग होणारच ना. तो मारतच होता गौरीला. तेवढं गौरीला मारताना का गौरी गप्प बसणार होती का? त्याने एक ठोका दिला तरी किमान हात धरणार होती ना. काही लागू शकत होतं. 28 जखमा कुठून आल्या त्याच्या अंगावर? का स्वतः मारून घेतलं का त्यांनी? तो गौरीला रोज मारायचा, 2 दिवसाला 4 दिवसाला. वकील स्वतः सांगतायत की त्यांनी स्वतः मारून घेतलं म्हणून. ते वकिलाला माहित असेल, तो तिथंच असेल त्याच्याजवळ. तो जो त्याचा वकील आहे तो त्याच्या रात्रंदिवस जर तिथं त्याच्या घरात राहत असेल तर त्याला माहित असेल. त्याची मुलगी असती तर तो तसंच बोलला असता ना. वकिलाची मुलगी असती तर. वकिलांचं म्हणणं आहे की गौरींचा जेव्हा मृत्यू झाला हे डॉक्टरांनी त्याला सांगितले तेव्हा त्यांना रुग्णालयात भिंतीवरती डोकं आपटून घेतलं आणि त्यानंतर स्वतःला इजा पोहोचवली. ते सगळे नाटक येतं. काही विजा पोहोचू शकत नाही. जो माणूस दुसऱ्याच्या लेकराला 10 महिने झालं टॉर्चर करतो, 10 महिने झाले त्याची बहीण भाऊ ते सगळे एकत्र राहून त्रास देतात, एवढ्या स्ट्रॉंग पोरीचं खच्चीकरण करून जीवच मारतात ते, तर तो काय डोकं आपटून घेणार आहे? तो दुसऱ्याचे डोकं आपटून मारितो. तो कोणत्या अर्थाने तुम्हाला दिसतं तो डोकं आपटिलेला मारलेलं? वकिलाला म्हणावं तुझी पोरगी दे, तुझ्या पोरीला मारल्यावर तू जावायला बोल तसा तुझा, त्याला म्हणावं. वरळी पोलीस आता 10 दिवसापासून या प्रकरणात तपास करतायत. आतापर्यंतच्या तपासाची तुम्ही आज माहिती घेतलेली आहे. तुम्हाला या सगळ्या तपासाबद्दल काय वाटतं की अजून सुद्धा पारदर्शक तपास व्हायला हवा, त्याच्यासाठी बिलकुल व्हायला पाहिजे, तपास करायला हवा? बिलकुल व्हायला पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे की 12 दिवस झाले तर दोघांनाही चौकशीमध्ये घ्यायला पाहिजे, दोघांनाही बोलायला पाहिजे, याचीही कस्टडी वाढून घ्यायला पाहिजे. याच्याही खूप काही गोष्टी आहेत की त्याला विचारल्या पाहिजेत. हा पण काही सांगत नाहीये तर याची न्यायालयीन कस्टडी याला भेटलीच कशी? न्यायालयीन कस्टडी भेटायलाच नको होती. याला आणखीन 8-10 दिवस तरी इकडे पाहिजे होता हा चौकशीसाठी. आणि तो एकटाच नाहीये ना, हे दोघं पण त्याच्यामध्ये आहेत. मग दोघं तर काही ते त्यांचा तर विषयच नाही, शब्दच माहित नाहीये ते काय करतात, काय बोलतात, काय केलं त्यांनी, गौरी सोबत कसे वागले, काहीच नाहीये. ते तर सापडतच नाहीये. तर असे कोणत्या ह्याच्यात जाऊन बसले ते?
तर तुम्ही थोडं पुढे या, थोडं पुढे ऐकू. तेच मत आहे की हे मारेकरी एकटा नसून ते दोघं भाऊ बहीण असून ते का फरार आहेत याचं आम्हाला कारणच कळलं गेलं. कारण ते प्रत्येक वेळेस आम्ही आलो कधी तर ते तिथं असायचे, ते राहायला तिथं होते, 15-15 दिवस राहिले. त्यांच्याबद्दल आम्ही बाईट पण दिल्या. 15 दिवस कशाला? 15 दिवस नाही, लग्न झालेलं गौरी आली त्याच्या अगोदर पासून तो तिथं राहत होता. गौरी तर नांदायला नंतर गेली, सगळे तिथं एकाच रूम मध्ये राहत होते. त्याच्यामुळे सगळं जे झालंय ते तिघांचं आहे. दोघं एकत्र आल्याशिवाय चौकशी पूर्ण होणार नाही. काय होतं त्याचं त्यांना ताब्यात घेतल्याशिवाय कळणारही नाही. त्याच्यामुळे ते दोघं बी तितकेच महत्वाचे येतो. ह्यो जेवढा भामटा महत्वाचा आहे तेवढे ते दोघंही तेवढेच महत्वाचे. आणि त्यांच्या जवळचे 2 नातेवाईकाला ते बोलतात, सगळं होतंय, मुलीला बोलतात ते, आणि तरी पण पोलीस गप्प का ह्याचं आम्हाला उत्तर मिळाना. कारण ती आई 15-3 वार अशी फरार राहू शकत नाही. तिच्या लेकराला बोलते, तिचे वडील शाळेत घेऊन जातात, असे आम्ही स्वतः फोनवर बोललो त्यांना. तर पोलीस का बोलू शकत नाहीत? त्यांना असा कुठं कायदा आहे की त्यांना तपासापुरतं तरी आत का बोलत नाहीत? त्यांचे जे काही याच्यात पण दिसलेत माणसं, आम्ही आता एवढी माहिती तुम्हाला, कारण आम्हाला काही गोष्टी नाही इथं बोलता येत. त्यामुळं ते नक्की ते अटक केल्याशिवाय त्यांना पण कळणार नाही. त्यांना काय एवढं कशामुळे अटक करत नाही ते आम्ही ओरडू सांगतो. माझी मुलगी एकटेरी नाही बाबा, हे 2-3 गळा दाबून मारली तरी का होत नाही, मला कमाल लागते. त्यांना तपास सुद्धा होत नाही, येत सुद्धा घेऊन येत नाही. त्यांचे बहीण भाऊ म्हणून तरी त्यांचा तपास करायला पाहिजे ना. आणि आम्ही जर लबाड बोलणार असलो, त्यांच्या आईवडिलाचं नाव टाकलं असतं. आम्ही बघा आईवडिलाचं नाव कुठं आहे का? विनाकारण कोणालाही त्रास देत नाही. मुलीला नाव तेच टाकलं. खरं बोलतो आम्ही. असं लबाड असतो, धोंडाबळी टाकला असतं, काही पण कलम लावा म्हणला असतो. आम्हाला जे त्रास आहे तोच आम्ही वर्णन करतो, त्याचाच आम्हाला न्याय मिळाला. मग आम्ही काय सांगणार आता? आम्हाला इथे येऊन बसण्याशिवाय किंवा उपोषण काय ते म्हणायचं, आम्हाला मरण्याची परवानगी द्या म्हणावं, मला असंच म्हणावं लागेल. कारण स्वतः आत्महत्या केली तरी गुन्हाच आहे ना. तर ते तेवढं पहा, नाही तर आम्हाला पर्याय नाही. आमचे गावकरी आम्हाला म्हणायला लागले की तुम्ही न्याय द्या. त्यांचे नातेवाईक घरामध्ये होते गौरी गेल्याच्या नंतर. जर पोलीस त्यांची टीम तिथं काम करते तर त्याचा नातेवाईक तिथं काय करतोय? त्याचा नातेवाईकाचा काय संबंध घरामध्ये? सगळे हे त्यांचे जेवढे आहेत ना तेवढे चौकशीसाठी बोलवायला पाहिजे. तर सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि ह्या 2-3 तर सोडताच येत नाही. कारण हे सगळं जे झालंय फक्त शीतल गर्जे आरोपी, अजय गर्जे आरोपी आणि अनंत गर्जे ह्या तिघांनीच केलंय. तिघांनीच. आणि यांचे नातेवाईक सपोर्टिव्ह होतेच. ते आता जे सपोर्ट करतात त्यांना बोलून त्यांची चौकशी व्हा. जे आता त्यांचे नाव आम्ही नाही, त्यांना माहित आहे पोलिसला कोण बोलतंय कोण. म्हणजे फॉरेन्सिक टीम गेल्याच्या नंतर त्यांचे नातेवाईक घरात त्यांच्या सोबत होते. मग काय म्हणायचं याला सांगा ना तुम्ही. काय पोलिसांसोबत चर्चा? 3 सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे जे मांडायचे आहेत. तर पहिला मुद्दा असा की ज्या वेळेस फॉरेन्सिकची टीम तिथे चौकशीसाठी पोचली आणि त्याचा व्हिडिओ काही माध्यमांकडे आहे, काही माध्यमांनी ट्विट देखील केलाय, तर त्या फॉरेन्सिकच्या टीमच्या आत म्हणजे घराच्या आतमध्ये एक केकन नावाचा सुभाष केकन नावाचा एक माणूस होता, जो अनंत गर्जेचा सख्खा मावसभाऊ होता. त्याचे जर फोटो, त्याचे व्हिडिओ देखील आहेत, तर त्याची माहिती आम्ही पोलिसांना दिली. तर तो माणूस फॉरेन्सिकच्या टीम बरोबर आत काय करत होता हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की जेव्हा पडद्याला म्हणजे पंख्यापासून जेव्हा दुपट्टा लटकवलेला होता, एखादा नवरा जेव्हा घाबरून बघतो तेव्हा आपल्या बायकोला जर कोणी लटकलेलं बघितलं असेल तर पहिला तिच्या गळ्याची गाठ सोडवेल, पण इथे दुपट्ट्याची खालची पण गाठ सोडवली असं सांगितलं जातंय आणि पंख्याची गाठ सोडवली असं सांगितलं जातंय. कारण तो दुपट्टा बेडवर पडलेला मिळाला तर कोणी वर चढून ते गाठ सोडवायला बसणार आहे का? हे सगळे प्रश्न अतिशय गंभीर आहेत. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्याचा लॅपटॉप पोलिसांनी जप्त केलेला नाही. त्याच्या लॅपटॉपमध्ये एक पोलीस आम्हाला म्हणाले की तो पूर्ण ब्लँक होता. जप्त केला विचारलं तर म्हणाले नाही. दुसऱ्या पोलिसांना विचारलं ते म्हणतात आम्ही जप्त केलेलाच नाही, आता करतो. आता इतक्या वेळात तो लॅपटॉप काय बदलला जाणार नाही का? ते हे सगळं जे चाललंय. आणि मला जे अमुक ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या राजकारणात मला पडायचं नाही, पण ते जे तिथे बीडला जाऊन बोलल्या ते दादांत खोटं होतं. असंख्य फोन देखील केले होते.
मला आता त्याच्यात बिलकुल पडायचं नाहीये, पण या जे फॅक्ट्स आहेत हे मांडणं गरजेचं आहे की वरनं दुपट्टा हा काढलेला होता, खाली पडलेला होता. दुसरं म्हणजे जो तो सुभाष केकन नावाचा व्यक्ती होता तो फॉरेन्सिक बरोबर आत घराच्या आत काय करत होता त्याचे सुद्धा व्हिडिओ एव्हिडन्स मी आता पोलिसांना सबमिट केलेले आहे. तुम्ही म्हणता की गौरीच्या गळ्याभोवती जी दुपट्ट्याची गाठ होती ती सोडणं अपेक्षित होतं. मात्र तिसरा पहिल्या महत्वाचा मुद्दा ते येण्याआधी तिसरा महत्वाचा मुद्दा की जेव्हा मी आणि तिचे आई बाबा जेव्हा नायरमध्ये मॉर्चरीमध्ये गेलो होतो तेव्हा तिच्या बाबांनी मला दाखवलं होतं की इथे तिच्या राईट साईडला सगळ्या खुणा होत्या, जखमा होत्या. हे आता मी जेव्हा विचारलं तर पोलिसांच्या फोटोग्राफमध्ये ते नाहीये. आणि हेड इंजुरी असताना पिंपल्स इथे जी एक इंजुरी होती जी आम्ही तिथेच दाखवली होती, तर आता पोलिसांचं म्हणणं आहे की ते पिंपल होतं. तर इथल्या ज्या जखमा होत्या त्या मी माझ्या डोळ्यांनी बघितल्या आहेत, यांनी यांच्या डोळ्यांनी बघितल्या आहेत. आईंची परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती म्हणून त्यांनी त्या बघितल्या की नाही मला माहित नाही, पण वडिलांनी मला दाखवलेल्या आणि ती मी माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत. त्यामुळे आत्ताच्या घटनेला जे इथले फोटोग्राफ्स आहेत ते सगळे आपण बघूच काय येतात ते, कारण अशा अनेक हॉरिबल गोष्टी चाललेल्या आहेत. आणि याच्यात मला असं वाटतं की राजकीय दबाव आहे. पुढे राजकारणात खरंच आपण पडून उपयोग नाही. मला फक्त वाटतं की न्याय हा जर समान असेल तर तो यांना मिळाला पाहिजे आणि यांच्या मुलीला मिळाला पाहिजे. धन्यवाद. पोस्टमॉर्टमचा प्रायमरी रिपोर्ट तुम्हाला दिलेला आहे काही वडिलांना आणि त्यामध्ये काही जखमांचा उल्लेख आहे का? गळ्याच्या भोवती जो दुपट्टा अडकला नाही होता, नाही त्याच्या व्यतिरिक्त अननॅचरल डेथ आहे आणि कम्प्रेशन ऑफ द नेक एवढंच आहे. आणि त्याच्यात वार्ड बॉयनीच आयडेंटिफाय असा नेम आहे की पहिलं काही गोष्टी मी सांगू शकत नाही, पण आई वडील आल्याशिवाय पंचनामाच कसा केला? पण तिथं तुम्ही लटकलेली बोलणार होती, नसाल ना सोडली तर कशी? मला तसं सांगा. हा परत मी पंचनामा केला पडणार कसं नाही काय? याच्यात. कोणीतरी आमच्या खरंच बोलायचं relative असेल तर आहे बोला, का तिथं? हिम्मत आणि दाखवून सोडून खरं बोला. आणि सोडून का आले, कसं गेले, काय एवढं पुरावा असताना तुम्ही नाही तर मी आत्महत्या पडणार का नाही लावतात याच्यात. की तुम्हाला ते पोलिसाला सुद्धा मनाला पटणार नाही किंवा आम्हाला पटत नाही की ती सोडली नाही, मग आत्महत्या बोर्ड का लावून तिला सगळीकडे आत्महत्या का करता? डॉक्टरांनी सुद्धा तिथं लगेच वर्ड का मृत्यूचं कारण शोधून तुम्ही लावा ना. कलम कसा आम्ही म्हणतो 302 लावा, तुम्ही लावता का? आम्हाला कायदा समजून सांगता की सर 302 नंतर PM चा रिपोर्ट आल्यावर मग हे आत्महत्या वर्ड लगेच कसा आला? कारण तुम्हाला सुद्धा ते माहित नाही वर कसा गेला कसा आला. आपण माणूस म्हणून तर एक तुम्ही इमॅजिन करा ना, तुमची मुलगी असेल तर खराच तपास असेल तर ती गेली नाही, तुम्हाला पटलं नाही तरी आत्महत्या म्हणून बातम्या. कारण तुम्हाला मीडियाला माझी बाप म्हणून काय कळची नाही, कोणत्याच मुलीला डायग्नोसिस झाल्याशिवाय आत्महत्याने गेली असं नका म्हणू. कारण याच्यावर सुद्धा लिहिलं की मी सांगेल ना आरोपी मी आहे, समजा उदाहरणार्थ मी एखादा खून केला मी म्हणेन का मी मी खून केला, असं कुणी आहे का? ते तर ते म्हणणारच नाही मी आत्महत्या केली आणली, तर मग त्याच्याबरोबर आणणारे कोण होते, तिथं उतरलं कसं, याचं काही डायग्नोसिस न करता तुम्ही आत्महत्या का लेबल लावता? गळा तर असा बी माणूस मारून टाकू शकतो ना, एकटा माणूस 2 माणसं धरून एकट्याला तर नाही मारणार. आणि मग ते एकटा सोडलं बरं तिने केली तर मग तिने सोडलं कसं, याचं स्पष्टीकरण का लपवता? किंवा तिथं कोण होता आतापर्यंत तपास तुमचा तर संपला तपास, आता तुम्ही लगेच जामीन घेऊन हे करणार, गेली आमची मुलगी. पोलिसांना तुम्ही हा प्रश्न विचारला का की पंथ्याला जेव्हा लटकलेली होती गौरी हो सगळं विचारलंय, तपास चालू आहे. ते म्हणले तपासात अडथळा येत असतो, काही गोष्टी सांगणार नाही असं मग. मी पोलिसांना हा प्रश्न विचारला का की गौरी जेव्हा पंथ्याला लटकलेली होती, गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये होती, तेव्हा अनंतला ते एकट्याला तिला उतरवणं शक्य होतं का? नाही ना, ते विचारलं, पण त्यांना पण ते म्हणतात की आम्हालाही तोच प्रश्न आहे आणि त्याच दिशेने तपास. हा. आम्ही विचारलं ना, 70 किलोची मुलगी एकटा नाही उतरू शकत नाही, गाठही सोडू शकत नाही, दोन्ही गाठी सोडू शकत नाही. कारण तो गळ्याची गाठ तर सोडतो पण ते वरची फॅनची गाठ सोडतो, असं नाही शक्य. 70 किलो वजन आहे, तुम्ही कसं सोडता फॅनच्या दोन्ही गाठी? आणि ओढणी खाली बेडवर पडलेली हे शक्यच नाहीये. तर तो कोण होता? देव होता का? त्याला माहित होतं का गौरी जिवंत आहे म्हणून? एकट्याने कसं केलं हे? ते म्हणतात आम्ही तपास करतो. आता त्यांचा तपास चाललाय, आता किती दिवस चालतो काय माहिती तपास. आणि पहिला फ्लॅट असताना इकडे का आले, इथं जवळच का केला, हे सगळ्या शंका आम्ही पोलिसला बोललो. तसं तुम्ही पण त्याला मग त्यांना विचारून घेत जा.